बताए, राम से चल के राम पे आए।
से माने राम सिया की करुण कहानी। एक है चंदन एक है पानी। राम सिया राम जय जय राम। 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 तेरे नाम तुम ताना तेरे नाम आदि का तेरे नाम आदि का तेरे नाम आदि का तुम ताना तेरे नाम आदि का तुम ताना तेरे नाम आदि का तुम ताना तेरे नाम आदि का रोदानी तानी तेरे नाम। हरि अनंत हरि कथा अनंता कहहि सुनहि बहु विधि सब संता। राम रतन धन जो कोई पाए जीवन भर।
से माने राम सिया की करुण कहानी। एक है चंदन एक है पानी। राम सिया राम जय जय राम। 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 तेरे नाम तुम ताना तेरे नाम आदि का तेरे नाम आदि का तेरे नाम आदि का तुम ताना तेरे नाम आदि का तुम ताना तेरे नाम आदि का तुम ताना तेरे नाम आदि का होदानी ताना तेरे नाम। हरि अनंत हरि कथा अनंता कहहि सुनहि बहु विधि सब संता। राम रतन धन जो कोई पाए जीवन भर रामायण गाए। प्रेम कोई हमें और न जाने राम से रूठे राम से माने। राम सिया की करुण कहानी। एक है चंदन एक है पानी। राम सिया राम जय जय राम। 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 तेरे नाम तुम ताना
भांडे धुणाऱ्या महिला मंडळ ताबडतोब इकडे भांडे पाहिजे चला लवकर. भांडे धुणाऱ्या महिला मंडळ ताबडतोब इकडे या.
जन्मावी माया संसाराची
मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिवृजानगम्यं वन्दे विष्णुभवभयारं सर्वलोकैकनाथं मायोगपीठे तटे भीमरथा वरं पुण्डरीकाय ददातु मुनिद्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पापुरङ्गं दयान्त्वे गिरियास्मरणं भूयसुखविद्यान्त्वे अधिकरणं जे जीवन्तु हरिचरणं श्रीगुरुं ते नमस्कारो ज्ञाता नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा स्वपान देवा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा कृपासागर राजगो पावन झालो चराचरी म्हणून ब्रह्मार्थ तुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमता वरिष्ठम वातात्मजं वानरयुक्त मुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपदे श्री गुरुचरण सरोज रज निज मनो पुरस्वधारी वरणवर भविर विमल जसु जोदाय कोई फलिचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहे हर उपदेश विकार राजा राम 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 देवा राम 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 राजा ह्याची तोर भक्ती आवडते देवा संकल्पावे माया संसाराची हे वेल्यानंते त्याचे राहावे चित्ता सुद्यावे समाधान प्रस्तुत प्राप्त ठिकाणी लोकांना सवय घरातही ऐकलेली असते पण ह्या ऐकणं वेगळं घरातलं ऐकणं वेगळं आणि सवय थोडा बदल बी केला पाहिजे नाही बांधली मी बांधू नका असं म्हणत नाही काय असतं वास्तू बांधतो आपण घर बांधतो राहण्याकरता वास्तू बांधतो पाऊस पाणी या सगळ्या गोष्टी त्या संरक्षणाकरता पण त्या वास्तूमध्ये सुद्धा कोणत्या पद्धतीने नियोजन करायचं हे आपल्या हातामध्ये असतं घर बांधले पण घरामध्ये किचन कोणत्या साईडला असावं घरामध्ये देवघर कोणत्या बाजूला असावं याला सुद्धा वास्तू शास्त्र आहे त्या पद्धतीने वास्तूमध्ये सुद्धा कोणत्या ठिकाणी असावं सिस्टीमला सुद्धा त्या पद्धतीने मॉनिटर कोणत्या ठिकाणी असावं मग हॉलमध्ये आवाज घुमत नाही त्याला सुद्धा एक टेक्निक आहे कीर्तनकार भेटाच का बांधून कीर्तन करावं भेटा बांधलं नाही तर सुधारणार नाही का सुधारणार टेक्निक आहे का नाही शास्त्र आहे का नाही का कमरच का बांधावं पाच इंग्लिश सांगितले प्रामुख्याने शास्त्रात इथून गाडी पाच आहे इथून पाच आहे प्रामुख्यानं महाराज हे पाच इंद्रियाचा विचार प्रामुख्याने इथून वरती राहा शास्त्र आहे त्या पद्धतीनं प्रत्येक गोष्टीला एक नियमावली आहे जुन्या बऱ्याचशा गोष्टीत बदल झाला पहिलं एका भोंगीवर कीर्तन व्हायचं पण आता होत नाही आता मिक्सरच लागतं पहिलं एक भजा असलं तरी कीर्तन व्हायचं आता दोन तरी लागते पहिलं एक गायक असलं तरी कीर्तन व्हायचं
पहिलं गावाकडची बसली असली तरी कीर्तन व्हायचं. आता चांगले गायक लागतात, चांगले वादक लागतात. पहिलं कीर्तनकारांना पैसे ठरवावं लागत नाही, आता अगोदर ठरवावे लागतात. जुनं गेलं दादा त्यानुसार आणि मग काय असतात मला तुम्ही आले तुम्ही म्हटले हे महाराज म्हटले लोकांना सवय. पण मला त्यांनी आणलं मिरवीत महाराज अर्धा तास मला अगोदर यांनी भाषण दिलं अगोदर घरात. हे असं झालं पाहिजे महाराज, तुम्ही हे बोललेच पाहिजे महाराज, तुम्ही हे गायलेच पाहिजे. पण ते गायलं तसं वातावरण बी तयार झालं पाहिजे ना. तुमची अपेक्षा काय असते का युट्यूबवर पाहिलं तसंच कीर्तन व्हावं. पण युट्यूबला कीर्तन तेच असतं जे लय गोड वातावरणात झालेलं असतं. आता तुम्ही समजून घ्या मला काय सांगायचं. आता वेळ वायाला घालायचं नाही. पुष्पा वर हिट झाला मग त्यांनी किती काढला पुष्पा कोरोना कळाली भाषा चला असं हेची थोर भक्ती आवड असते तेव्हा तुमच्या या आयोजन नियोजन ग्रामस्थ सर्व पंचकृषी शेपवाडी आंबेजोगाई परिसर बरोबर या ठिकाणी चालू असणारा हा अयोध्येमध्ये महाराज प्रभू रामचंद्रांच्या ज्या मंदिराचा वर्धापन दिन मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा मागच्या वर्षी झाला. त्या मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्तानं आजचा हा त्या मंदिराच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या निमित्तानं आजचा हा तुमचा मागच्या वर्षीचा एक कार्यक्रम आणि हा त्याचा एक द्वितीय वर्धापन दिन म्हणा नाही तर वाढदिवस म्हणा त्या निमित्तानं तुम्ही चालू केलेला हा कार्यक्रम. सर्व शेपेवाडी ग्रामस्थ आणि सर्व विशेष करून तरुण मंडळानं आयोजन नियोजन केलेलं हे कीर्तन आणि या कीर्तनाचं मिळालेलं निमंत्रण ज्यांच्याकडून या कार्यक्रमाचं निमंत्रण मिळालं सर्व शेपवाडी ग्रामस्थ आमचे तरुण मंडळी यांच्याकडून मिळालेलं निमंत्रण आणि त्या निमंत्रणामुळे तुम्हा सर्व सज्जन श्रोते मायबापांच्या दर्शनाचा योग म्हणून प्रथमतः आयोजक नियोजक निमंत्रण मंडळीचे या ठिकाणी कोटी कोटी धन्यवाद. कीर्तन रूपी सेवेला साथ संगत करण्याकरता उपस्थित असणारे महाराष्ट्रातली ज्येष्ठ श्रेष्ठ गायनाचार्य मृदुंगाचार्य हार्मोनियम वादक मंडपवाले शिष्टीवाले लाईटिंगवाले आचार्य विजयकरी जोगदार देणगीदार अन्नदाते तुम्ही सर्व सज्जन श्रोते मायबाप सर्वांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात आणि कीर्तन रूपी सेवेला सुरुवात सांगितलं होतं तारीख घेतळच मी 3ला जाणार आहे. ऐका बात आहे याची थोर भक्ती आवडते देवा देवाला भक्ती आवडते. पण कोणती भक्ती आवडते? संकल्पावी माया संसाराची भक्ती देवाला आवडते. साधकांना सांगितलं तुकाराम महाराज संकल्पावी माया संसाराची भक्ती जर देवाला आवडते तर आपल्या संसाराचं काय सांगितलं. संसारामध्ये टेन्शन घेऊ नका. संसारामध्ये नियम आहे ठेविले आनंदी तैसेची राग देव ठेवी तसं राहावं आणि उदाहरणार्थ पुढे चित्ती असू द्यावे समाधान. देव ठेवी तसं राहा चित्तामध्ये समाधानता माना. जर देव ठेवी तसं राहिला नाही चित्तामध्ये समाधानता मानली नाही तर मग वाहिल्या उद्वे दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताची तुमच्या पदरामध्ये केवळ दुःख पडणार आहे. पण देव ठेवी तसं राहण्याकरता चित्तामध्ये समाधान मानण्याकरता आणि संकल्पावी माया संसाराची भक्ती करण्याकरता तुका म्हणे घालू दयावरे भार वावा संसार देवाबाई अभंगाचा भावाचा कीर्तनाला सुरुवात सर्वात महत्वाचा मुद्दा आहे पोरांनो भगवंताची भक्ती करायची कशा करता. देवाची भक्ती करत नाही का इथं प्रत्येक जण देवाची भक्ती करतो. तुम्ही देवाला मानताय मीही देवाला मानतो. यादी घेऊन घ्या त्याला. देवाला मानत नाही असा माणूस सापडणार नाही मावशी. लक्षपूर्वक आहे यादी घेऊन घ्या. चोरही देवाला मानतोय पोलीसही देवाला मानतोय वकीलही देवाला मानतोय डॉक्टरही देवाला मानतोय पेशंटही देवाला मानतोय कीर्तनकारही देवाला मानतोय आणि पेताडही देवाला गांजा पेणारा सुद्धा शंकराचं नाव घेतल्याशिवाय चिलम पेटवत आहे तो सुद्धा देवाला बघा मानतोय. महिला म्हणजे तुमच्या गावात जर चोरी झाली मावशी तुमच्या गावात जर चोरी झाली तर उद्या सकाळी मारुतीच्या मंदिरात जाऊन पहा. आज संध्याकाळी तुमच्या गावात जर चोरी झाली तर उद्या सकाळी मारुतीच्या मंदिरात जाऊन पहा तुम्हाला नारळ फुटलेलं दिसेल. कारण चोर सुद्धा चोरी करायच्या अगोदर मारुतीला नारळ फोडत असतो मग चोरी करत असतो. तुम्ही म्हणतात तुला कसं एवढं माहिती आता
आम्ही त्याच्या गोळीत होतो पाहिजे. सांगायचं तात्पर्य काय, चोर सुद्धा देवाला मानतो. पण प्रत्येक जण देवाला मानतोय बडबड करू नका. ही भगवंताची भक्ती करण्याची गरज काय. पुरुष मंडळी तुम्ही सगळेजण सांगा, तुम्ही देवाला मानता का? हा म्हणायचं नाही म्हणाला. देवाला मानता का? थोडं सोडून बसायचं नाही, दरिद्रेवाने बसायचं, एकदम फ्रेश. मावशी बडबड करू नका. ज्यांना बडबड करायची त्यांनी उठून जा, आपण बसल्यावर आवाज देऊ द्या. एकदम लक्ष कीर्तन सुरू, कीर्तनामध्ये तोडबीड सोडून द्यायचं, एकदम फ्रेश. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. इथं आल्यानंतर आलेला प्रत्येक क्षण माणसाला आनंदात व्यतीत घातला पाहिजे. लोक कीर्तनात तोड सोडून बसतात. आपल्या कीर्तन झाल्यावर म्हणतात काय त्या बाबाचं कीर्तन आपल्याला पडलं नाही. बाबाला कशाला नाव ठेवतो, तुझे बडबड पाहून त्याला नीट केलं नाही. इथं जितका श्रोता फ्रेश तितका वक्ता फ्रेश. ज्याला कीर्तनात बोलायचं नाही, हसायचं नाही, त्याला काय दरिद्र्यावानी बसायचं, त्याला उद्यापासून अजिबात कीर्तनाला, लग्नाला, वाढदिवसाला जायचं नाही. त्यांना फक्त मौतंदा हवा. देवानं तुला त्याच्याच करता बनवलाय. इथं आलाय ना, या यज्ञ मंडपामध्ये आलाय ना, तुझी चिंता त्याची सर्व आहे. करता करविता परमेश्वर आहे. बरं पोरांनो, मला तुम्ही बोलावलं म्हणून आलो का बळच आलोय? मग बळच आल्यासारखं का पाहतोय माझ्याकडे? मला तर टाईम तुम्ही या आलाय ना, परत बोलू नये. पण आलेल्या माणसाला तेवढा प्रतिसाद देणं काळाची गरज आहे. म्हणून इथं बसल्यानंतर पार कीर्तनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत अजिबात जे विचारत ते बोललं पाहिजे. पहिला म्हणत बोलत जायचं. तुमच्यापैकी ज्या बोलत नाही त्यांनी घरं फोडलेले असतात. कारण गप असताना माणसं धोकादायक असतात. यावर तुमचं काय मत आहे? आमच्याकडे त्यांना गावठी शब्द आहे. काय म्हणतात त्याला? ती गप्प असणार पण शब्दात बंद पाडणार. वर्गणी 100 देणार पण हिशोबाला सगळ्याच्या अगोदर येणार. नाहीतरी मला तुम्ही सगळ्यांनी सांगा, तुमच्यापैकी एखादीला 3 सुना आहेत, 10 सुना पण आहेत बघा. तुमच्यापैकी एखादीला 3 सुना आहेत, 10 सुना पण आहेत. 1 नंबरची सून थोडी खट्याळ आहे, 2 नंबरची सून थोडी बडबडी आहे आणि 3 नंबरची सून एकदम शांत आहे. घर फोडायला जाणार म्हणजे 1 नंबरची, 2 नंबरची का 3 नंबरची? 3 नंबरची. तुम्ही 2 नंबरच्या काय बा? इथं आल्यानंतर आलेला क्षण वाया न घालवता तुमच्या वडिलांचं वय 87 आहे. 87 वर्षाचा बाप मला म्हणतो महाराज माणसाला आनंदी राहायला पाहिजे. आणि काय आनंदी राहायचं त्याचे 2-3 कारण सांगतो तुम्हाला आहे. इथं आलाय ना, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. इको आहे का? दे ना मग. चंचल वारा या जगधारा बिजली काळी माती सारुंचे सहा सोहळे येथे भरावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा करावा. अजून 2 कारण सांगतो तुम्हाला. एका पुरुष मंडळी गोपीनाथ मुंडे साहेब विजयी झाले. गोपीनाथ मुंडे साहेब विजयी झाले तर 10 रुपयापासून तर लाख रुपयापर्यंत हार तयार केले होते सत्कारा करता. म्हणजे हात सत्कार करता वापरायचे होते ते झाड प्लेटवर वापरावं लागले. मी बोलत नाही. साथ देती नहीं
किसी का साथ देती नहीं है, किसी का क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। साथ देती नहीं, 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 किसी का क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी कवाली हा अभंग नाही कवाली पण कवाली ज्यानं लिहिली त्याला धन्यता आहे का माहिती का काय शब्द लिहिले त्यानं बघा सास रुक जाएगी चलते चलते काय बोल शकते सास रुक जाएगी चलते चलते क्षमा बुझ जाएगी जलते जलते दम निकल जाएगा 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 रोशनी का क्या भरोसा है इस जिंदगी या सगळी सत्ता नाही हाती, या सगळी सत्ता नाही हाती, या सगळी पण ताटातला गुलाबजाम तोंडात जाईल का नाही याची शाश्वती नाही का याचं उत्तर आहे ग्रासगडी सत्ता नाही का याचा ग्रासगडी सत्ता नाही क्षण भंगुर आहे जाय नाही तर अजून एक पुरावा आहे त्याला बघा क्षण भंगुरा नाही बरोबर
भगवंताच्या भक्तीमध्ये आनंदात व्यतीत करावा. कोण दिवस शाश्वती नाही ना, मग आलेला क्षण वाया न घालवता. एक शब्द तुम्हाला बोलतो, झोपताना असं झोपलं पाहिजे आणि उठताना असं उठलं पाहिजे. यावर तुमचं काय मध्ये चुका बरोबर झोपताना असं झोपलं पाहिजे आणि उठताना असं उठलं पाहिजे. झोपताना असं झोपलं पाहिजे आणि उठताना असं उठलं पाहिजे. चुका बरोबर लवकर मला 3 वाजेपर्यंत असं नाही पाहिजे. मी काल एका ठिकाणी असं करायचे पैसे घेऊन आलो. काय करायचं आपल्याला? झोपताना हसून घ्यायचं आणि झोपायचं. का? परत उठू का नाही याची शाश्वती नाही. तुम्ही बद्दल उठल्यावर का असायचं? वाचू म्हणून असायचं. देवा वाचव का आणि तलवार सांगतात बघा. सुवर्णाचे मणी केले देवाला मानण्याकरता भगवंताची भक्ती नाही करायची, देवाला जाणण्याकरता भगवंताची भक्ती करायची आहे. प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला, त्याच्यानंतर तुम्ही वाढदिवस म्हणून वर्धापन दिन म्हणून कार्यक्रम केला म्हणजे मला तुम्ही रामाचे भक्त झालात असं अजिबात नाही. पण माणसातला राम जागा सोडून तुम्ही रामाप्रमाणे आचरण केले त्यावेळेस म्हणता तुम्ही राम भक्त झाला. माझ्यात रामाचं आचरण आहे का? माझ्यात नम्रता आहे का? मी सरळ जीवन जगतोय का? का फक्त मी दिसायला करून काय झाले माहितीये का? माळ घातली म्हणजे माणूस धार्मिक होतो हा समाजाचा भ्रम आहे. यावर तुमचं काय मत आहे? माळ घालू नये माणसं दारू पितात, यावर तुमचं काय मत आहे? माळ घालू नये दारू पितात. एकाने माळ घातली, एक तिथे शिपकला 30 वाजेवर गेला, माळ साईडला काढली मग गेला. त्याच्यामुळे माळ घालून प्याला, तर मला घालून नाही पेलो, काढून पेलो. उलट सरकारने मागच्या पंचवार्षिकला नोटाबंदी केली होती, या पंचवार्षिकला दारूबंदी करायला पाहिजे होती. पहिल्या म्हणून तुमचं काय मत आहे? जरा मोठा आवाज होता. नोटाबंदी महत्वाची का दारूबंदी महत्वाची? चांगला आवाज होता. नोटाबंदी महत्वाची का दारूबंदी महत्वाची?
येतेच वाटतं इथं. एवढं माहिती का आपल्याला? मला म्हणलं दारू बंद करायची जर आपण आज ठरवलं तर तुम्ही सगळ्याजणी माझ्या बाजूला आहात का? मोठा आवाज येऊ द्या. तुम्ही सगळ्याजणी माझ्या बाजूला आहात का? 100%. यांच्यापैकी कोण कोण दारू पिते तुम्हाला लगेच दाखवू का? हा दाखवा. मी खातो मार द्या. दाखवा. बरं झालं तुमच्या 4-5 जणीची इच्छा आहे ना. 1-2-3 जण दाखवून देतो ज्यादा नाही. तो वाईट वाटू द्यायचं ना बरं का कोणाला. आपल्या अंदाज आहे विजयाच्या शब्दाचा कलर सांगल ज्याच्याकडे बोट करेल त्यानं जागेवर उभा राहायचं. कधी मध्ये येतो म्हणायचं घर बसायचं. जरा तुम्ही काही पहा बरं माझ्याकडे असं असं. आता खाली पाहायचं नाही म्हणतं तर हलाच. तुमच्यापैकी 2-3 जण दारू पिणारी दाखवली म्हणजे तुमच्या वाडीतली लोक मला खूप मोठा कीर्तनकार म्हणतील असं अजिबात नाही. पण पुढच्या वर्षीच्या याच कार्यक्रमाच्या दिवशी पुढच्या वर्षीला याच कीर्तन सोहळ्यामध्ये तुमच्यापैकी एखाद्यानं उभा राहून कीर्तनकाराला सांगावं महाराज आज आमच्या गावात पिणारा दाखवा. तेव्हा म्हणता येईल आजच्या कीर्तनातून परिवर्तन झालं. ही काळाची मला फक्त गावामध्ये भजन चालू म्हणजे माणसं परमार्थी झाले असं काय नाही. आचरण नावाची गोष्ट पाहिजे. गावामध्ये 4 मंदिर आहेत पण मंदिरात महाराज महिना देवाला पाणी नाही. बाकी कशाला म्हणतो त्याची पूजा अर्चा पाहिजे ना. जुन्या गोष्टीत जरा बदल करा. मंदिर जर बांधलं तर त्याचं मंदिर शब्दाचा अर्थच आहे म्हणजे मंगलता आधी म्हणजे दिव्यता म्हणजे रम्यता. ज्या ठिकाणी मंगलता दिव्यता त्यामुळे रम्य वातावरण तयार होतं आणि रोज त्या ठिकाणी भगवंताचा सहवास असतो त्याला मंदिर म्हणतात. आपलं काय झालं माहितीये का? बाह्य स्वरूपानं केलेला परमार्थ आपल्याला वाटतं देवाला मान्य आहे. बाह्य स्वरूपानं केलेला परमार्थ देवाला अजिबात मान्य नाही. कपाला गंध लावणं जिंकलं जाणं वाक्य जाणं जोडतात भजन करणं हा परमार्थ बाह्य स्वरूपाचा आहे. रस्त्यावर चालता चालता दगडात असेल तर गावात लोक त्याच्याही पाया पडतात. पण एकनाथ बाबांना काशीवरून पाणी आणलं मात्र रस्त्यावर चालता चालता गाढवाला पाहलं याला देव चांगला असं म्हणतात. महाराज कीर्तन करतो म्हणजे परमार्थ नाही. कीर्तन करणं ही कला आहे. पकवान वाजवणं ही कला आहे. गायन करणं ही कला आहे. मी कीर्तन करतो म्हणजे साधू झालो असं अजिबात नाही. मी परमार्थ कीर्तन करतो हे महत्वाचं आहे. आपण परमार्थ करतो का? आपण भगवंताची भक्ती करतो का? आपण किती सुंदर अंतःकरणाने भगवंताजवळ जातो. आपण अन्नदान करतो का? आपण या कार्यक्रमाचं नियोजन करतो का? हे स्वतःच्या मनाला विचारलं पाहिजे. पण आता काय झालं ज्याला त्याला घमेंड आहे त्याला फुगिरी आहे. पैसा झालायच्या आधा आमच्याकडे गावठी शब्द आहे त्याला 5. पण एक वाक्य लक्षात ठेवा जरा घमेंड किती शिरती महाराज किती घमेंड करा किती फुगिरी करा चांगल्याचा कार्यक्रम असतो. चांगल्या यंदाच्या वर्षी बुलेट घ्यावले त्यानं बुलेट घेतली ना त्याला वाटतं मी फॉर्च्युनर घेतली काय. तो चालता कुत्र्याला लाभ मारतो. पुढच्या वर्षी पाय सुद्धा राहणार इथं घमेंड जमत नाही. इथं फुगिरी जमत नाही. इथं पैसा किती असू द्या भूत आला पैशाला किती पैसे कमवतो. माझ्याकडे 50,000 रुपये महिन्याला येतात. महाराज आम्ही दिवसाला 50 कमवतोय तरी सुद्धा मिळ लागत नाही. तुझ्या 50चा घ्या 50चा हिशोब लावायला कुठं. पैसा गवणे धडाने घुमो बसवंत गोष्ट आहे. भाड्या गृहीद्वारे घनस्मशाने देहस्थिताया परलोक मार्गे कर्मानुभव गच्छति जीव एका. धन कुठपर्यंत आहे? बँकेमध्ये गेले 10,000 रुपयाची एफडी केली तरी बँकेवाला म्हणतो 12,000चं नाव सांगा. कारण बँकेवाल्याला माहिती आहे हा एफडी करून घरी गेलो जाईल का याची गॅरंटी नाही. ती पुन्हा करताय मागच्या करताय धडाने घुमो. जमीन पुन्हा करताय लवकर बोला वेळ थोडा. जमीन पुन्हा करताय मागच्या करताय का? आपण मेल्यानंतर आपल्याला जाणार कुठं? मशानभूमीत. पण आपल्या उपयोगीचं काय? मशानभूमी. मग आपण जमीन घेऊन तो मशानभूमी घ्यायची ना. धडाने घुमो बसवंत
संपत्ती मिळवून संपत्तीचा उपभोग घेण्याकरता सोडून या धन उत्तमाच्या भाले असं विचारे वेच करी. सध्याची स्थिती अशी आहे, काही पण पैसा इतका येतोय पण त्याला खर्चाची माहिती नाही. काही पण पैसा इतका येतोय आला का थांबतच नाही. काही पण पैसा इतका येतोय पैसा त्याला माग नाही तो कसा वापरायचा आहे. आणि काही ना भीक मागून सुद्धा भेटलेला आहे. काही महाराज गेले पण सुद्धा संपत्ती पाहायला भेटली नाही. त्याचं कारण आहे की ठराविक माणसाला प्राप्त होत असते. संपत्तीच्या बाबतीत डिपेंड करायचे नाही. दुसरी गोष्ट ज्ञानाच्या बाबतीत माझे 2 पुस्तकं पाठ आहे. अजिबात डिपेंड करू नको, अजिबात पुरी करू नको. तुझ्यापेक्षा उदार आहे बाबा. अभ्यास लोकांना उदार महाराज तुका म्हणे नरका घाली अभिमान जया ज्ञान गर्वता इथं गर्व करायचा, इथं अभिमान करायचा. इथं एकच गोष्ट महाराज नम्र झाला होता तिने होती आणि हे तत्व जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही रामाची भक्त आहात. तुमच्या या ठिकाणी आलाय. सर्वात महत्वाची गोष्ट तुमच्या कोण कोणत्या जातीचा आहे, कोण कोणत्या पंथाचा आहे, कोण कोणत्या धर्माचा आहे याचा विचार त्याच्या ठिकाणी नसावा. कारण सकाळची येते आहे अधिकार तेव्हा तो राम भक्त आहे, तेव्हा तो राम भक्त आहे. या ठिकाणी आल्यानंतर महाराज या गाडीवर उभं राहिल्यानंतर किंवा या क्षेत्रात आल्यानंतर त्याच्याकडे राजकारण नावाची गोष्ट नसून आहे तेव्हा म्हणता येईल तो राम भक्त आहे. कारण राजकारण करायचं असेल तर माझ्या रामाचं राजकारण करा. राजकारण करायचं असेल तर माझा राम ज्या पद्धतीनं राजा झाला त्या पद्धतीने तुम्ही राजा व्हा. आणि पोरांनो लक्षात ठेवा काय करा याच्या त्याच्या पाठीमागे बोललं तिकडून प्रचार करायला लोक वापरून घेतात आणि सोडून घेतात ही समाजाची रीत आहे. सध्याच्या तरुण पोरांना माझी विनंती आहे, प्रत्येक गावात सांगतो मी अजिबात विधानसभेचा नाही, लोकसभेचा नाही, ग्रामपंचायतीचा नाही, कोणाचाच नाही. त्याच्याचा प्रचार करून बोललं थिडतात. ज्याचा प्रचार केला तो तुमचं लगेच करून देणार आहे का? काय झालं पाहिजे ना पोरं सध्याची स्थिती अशी आहे का पोरं बापाला बाप म्हणत नाही पण पुढाऱ्याला साहेब म्हणतात. ही कलियुगामध्ये खूप मोठी शोभांतिक आहे. बापाला बाप म्हणायचं नाही पण पुढाऱ्याला साहेब म्हणायचं. उलट मी या मताचा माणूस आहे. ज्या पुढाऱ्याचा तुम्ही प्रचार करताय, ज्या नेत्याचा तुम्ही प्रचार करताय त्या नेत्याला सांगा मरेपर्यंत तुझा प्रचार करेल फक्त तू माझं लगीन करून दे. तुम्हाला मी कुठं पूर्वी पाहू त्याला म्हणायचं तूही दे मला तो दावायचं. कारण का तुम्ही जुनं गाणं म्हातारी माणसं जुनं गाणं ऐकायचे रेडिओवर बघा. सध्याची स्थिती सांगतो तुम्हाला राजकारण नाही. जुनं गाणं रेडिओवर ऐकायचे म्हातारी माणसं. बुद्धवा अजब तुझे सरकार लहरी राजा आधंतरी दरबार अजब तुझे सरकार उद्धवा पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा वेशेला इथं माळकऱ्याचा अपमान होणार आणि बेताडाचा सत्कार होणार ही कलेची नाती आहे. पुण्यवंत पाताळ डोकी नेला, चोरट्याचा बहुमान वाढवला, कीर्तिवानाचा अपमान केला, धुंद झाला तुझा दरबार. नाही काय का आई रे Yeah.
कोई नहीं माने अवरत को बहुमान अवरत को बहुमान साधु संतों को कोई नहीं माने हिजड़े को मान हिजड़े को मान आए रे बेमान दुनिया आए रे बेमान दुनिया मग या सगळ्या गोष्टीचा विचार करता माळ घातली म्हणजे माणूस दारू होत नाही कपाला गंध लावलं म्हणजे माणूस वारकरी होत नाही आता आपलं असं आहे म्हणी नाही भाव म्हणे देवा मला पाव देवा शान पावायचा नाही देव बाजारचा भाजीपाला नाही भगवंताला भेटायचंय तुमची भगवंताविषयीची भक्ती अशी पाहिजे माऊली ज्ञानोबा राय सांगतात तुम्हाला भगवंताजवळ जायचंय ना तुम्ही गळ्यात माळ घाला कपाला गंध लावा नदीला जा वारीला भजन म्हणा कीर्तन म्हणा ही भक्ती मी तुमची मान्य करत नाही कारण तुमची भक्ती अशी पाहिजे की आम्हाला ज्यावेळेस वाटत होतं आम्ही भगवंताची भक्ती करतो त्यावेळेस आमची स्थिती अशी होती बघा पतिव्रतेचे हृदय कैसे पती वाचून नस्पर्शे मी सर्वस्व या तैसे प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे जे पार्थाचे काय सांगावं तुम्हाला माऊली ज्ञानोबारांनी इतके गोड दृष्टांत दिले माऊली ज्ञानोबा सांगतात पतिव्रता तिला म्हणतात का जिच्या मनात स्वतःचा पती सोडून परपुरुषाचा विचार सुद्धा येत नाही मी सर्वस्व यात असे सोबत असते आम्ही भगवंताशी तेवढं एकरूप जावे म्हणून जा माऊली ज्ञानोबाराच्या दरबारात आजही जा माऊली ज्ञानोबाराच्या दरबारात 85 वर्षाचा म्हातारा ज्ञानेश्वरी वाचतो 85 वर्षाच्या म्हाताऱ्याला विचारलं बाबा ज्ञानेश्वरी वाचता येते का 85 वर्षाचा म्हातारा म्हणतो वाचता नाही मी भावार्थ सांगतोय मग विचारतो 85 वर्षाच्या म्हाताऱ्याला बाबा ज्ञानेश्वरीचा भावार्थ सांगताय शाळा किती शिकला 85 वर्षाचा म्हातारा म्हणतो मी शाळेची बारीक काय चालतो मग बाबा तुम्ही भावार्थ कसा सांगता 85 वर्षाचा म्हातारा म्हणला प्रपंच केला 55 वर्ष 55व्या वर्षी तुमच्यासारख्या एका कीर्तनकाराला सांगितलं पारायण करा 120 रुपयाचा ग्रंथ घेतला पारायण चालू केलं वाचता येत नव्हतं एक पान मुसकत गेलो दुसरं पारायण प्रत्येक बोट निवत गेलो तिसरं पारायण प्रत्येक शब्द या डोळ्यानं पाहत गेलो चौथ्या पारायणाला माऊली ज्ञानोबारायाची कृपा अशी झाली मी नुसती ज्ञानेश्वरी वाचायला नाही लागलो मी डायरेक्ट ज्ञानेश्वरीचा भावार्थ सांगायला लागलो हे कुणालाही जमत नाही त्याला कृपा लागते गाणं तुम्हाला वाटतं का एक गाणं चाल म्हणून सोपं आहे हे वाजवणं सोपं आहे एक वेळेला चाल म्हणून तरी सोपं आहे पण याच्यातून बोल काढणं आवडत काय लागतंय कृपा लागते मी 3 वर्ष थांबल्याकडे होतो काय थांब नाही जमली थापा मारले त्याला कृपा लागते ते प्रार्थना लागतं मला बौद्ध सुकृताची सोडी नाही तर भाटी हृदय बहुजन्म समर्जितेन सत्संग पंचन बते पुरुषो यदा वै अनंत कालाने अनंत जन्माची पुण्याई लागते भगवंताची कृपा लागते गुरुची कृपा लागते साधूची कृपा लागते त्याशिवाय या गोष्टी होत नाही तुम्हाला जर भगवंताची भक्तीच करायची असेल तर तुम्हाला बाह्य स्वरूपाने भक्ती करून जमणार नाही मेरा उलट तुम्हाला अंतर स्वरूपाने भगवंताची भक्ती करायची मग अंतर स्वरूपाने म्हणजे कशी आता भक्ती 9 विधा प्रकारची आहे 9 विधा प्रकारची करायची का तुम्हाला सांगतात 9 विधा प्रकारची करू नका देवाला आवडते ती तरी करा देवाला कोणती आवडते
यावंच म्हणजे 100% यावंच लागेल. जसं हे जी तुकोबाला असंही म्हणू शकत होते ही भक्ती आवडते देवा. तुकोबाला सांगतात 100% हीच भक्ती देवाला आवडते. पण कोणती आवडते? त्या भक्तीचं नाव आहे संकल्पावी माया संसाराची. संकल्पावी माया संसाराची म्हणजे काय? जेवढं प्रेम आपण प्रपंचावर करतोय, जेवढं प्रेम आपण आपल्या कुटुंबावर करतोय, तेवढ्याच प्रेम भगवंतावर करणे किंवा तेवढ्याच प्रेमानं भगवंताची भक्ती करणे. समजा आज तुम्ही हा कार्यक्रम करताय, बऱ्याच ठिकाणी महाराज म्हणतो लय तुरळक ठिकाणी वर्धापन होत असत आजचा. मग तुम्ही एवढ्या मोठ्या प्रेमानं मोठ्या उत्साहानं आल्या मला सांगितलं महाराज रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत या कार्यक्रमाची तयारी कोणाने चालू केली. म्हणजे कसं जेवढं प्रेम आपण आपल्या घरच्या कार्यक्रमावर, जेवढं प्रेम आपण आपल्या घरच्या लोकांवर करतोय, तेवढंच प्रेम भगवंतावर करणं याचं नाव संकल्पावी माया संसार. जेवढ्या प्रेमाने प्रपंच तेवढ्याच प्रेमानं परमार्थ. किती प्रेम करतो आपण घरच्यांवर याची गिनती आहे का? बोला बोला, गिनती आहे का? लहान मुलगा सांभाळायची, लहान बाळ सांभाळायची माहिती जास्त आईला का बापाला? वर्षी लवकर बोला. आईला. आईनं बाळ झोळीत टाकलं आणि आई पाण्याला गेली. बाप झोळीजवळ कपडे घालत होता. बाळ रडायला लागलं. बापानं काय केलं असेल? झोळीपट्टी केली. बापानं काय केलं? जो का तिला रडू नको मम्मी पाण्यात गेली, रडू नको मम्मी पाण्यात गेली. पोरगं कुठं रडायचं थांबतोय? पोरगा रडायला त्यानं पोरगं कडेवर घेतलं. रडू नको मम्मी पाण्यात गेली. एवढ्यात मम्मी पाणी घेऊन आली. आता मम्मी पाहिली, पोरानं बी आणि पोराच्या बापानं बी. खरा आनंद कुणाला व्हायला पाहिजे मावशी? कोणाला? पोरानं. होतो कुणाला? याला सांगावं लागेल तुम्हाला. पोराचा बाप गालात हसला बा, रडू नको मम्मी पाणी घेऊन आली. रडू नको आपली मम्मी पाणी घेऊन आली. रडू नको आपली मम्मी पाणी घेऊन आली. पोरगं म्हणलं रडायचं थांबतो बा, पण मम्मी माझी का तुझी मला अगोदर सांग. किती बोलतो माणूस, किती प्रेम करतो. नामदेव बाबा सांगतात बाबा संसारी असावे आसवनी भजन करावे. पक्षी अंगाने उतरती तेगा उंचवणी राहती तैसे असावे संसारी. तैसे असावे संसारी. जो गरीबराची नाची चोरी. माणसानं त्या पद्धतीनं जेवढं प्रेम या संसारावर करतोय ना, तेवढंच प्रेम माणसानं भगवंतावर करावं. याचंच नाव आहे संकल्पावी माया संसार. तुकाराम महाराज जर संसारावरचं प्रेम आम्ही काढलं आणि भगवंतावर केलं तर मग आमच्या संसाराची दुर्दशा होईल का? सांगितलं तुकाराम महाराज. तुकाराम महाराज साधकाला सांगतात संसारावरचं प्रेम जरी काढलं तर संसारामध्ये तत्व आहे आणि तेच तत्व तुकाराम महाराज अभंगाच्या कैसे
पण उत्तरार्ध काय चित्त असू द्यावे समाधान, कारण सुखाची बाजू समाधान आहे. आता फक्त माणसाकडे समाधान आहे. जर तुमच्याकडे समाधान असेल तर सगळ्या गोष्टी अनुकूल होतात, सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. फक्त तुमच्याकडे समाधान पाहिजे. असं समाधानी आहेत का? बरोबर समाधानी आहेत का? नाही समाधान. तुमच्याकडे शेती एकटं कशाची, कापूस का काय? सोयाबीनला 5,000 रुपये भाव भेटल्या, याची अपेक्षा वाढते. तो म्हणतो अजून किती व्हायला पाहिजे? 6 व्हायला पाहिजे. 6 ही होऊ द्या. काय म्हणतो अजून 7 व्हायला पाहिजे. तरी आपण म्हणतो 7 होतो. तो म्हणतो आता काय नाही, आता फक्त 8 व्हायला पाहिजे. 8 होत नाही, मग 4 होतो, मग मार्केटमध्ये देतो. अपेक्षा तुम्हाला सांगतात आशेचे फारे तू काय म्हणे माया सर्व सुखात या आशा मला याच्याकरता समाधान नावाची गोष्ट सांगितली. समाधान 4 चाकीवाल्याने विमानावाल्याकडे नाही बघायचं, 4 चाकीवाल्यानं 2 चाकीवाल्याकडे बघायचं, 2 चाकीवाल्यानं सायकलवाल्याकडे बघायचं, सायकलवाल्यानं पायी चालणाऱ्याकडे बघायचं, पायी चालणाऱ्यानं ज्याला पाय नाही त्याच्याकडे बघायचं. महाराज ही सायकल आहे, याचं नाव आहे चित्ती असू द्यावे. एक वेळेस तुमचं चित्त समाधानी राहतं, पुरुष मुळे महिला मुळे तुमचं चित्त समाधानी आहे का? खरं बोला, खोटं बोलू नका. आहे का? लाडक्या बहिणीचे पैसे आलेत का? आले का? किती आले? 7.5. पक्की 7.5 लागणार तुमच्या मला. पुढचे पैसे आले ज्यांना ज्यांना 7.5, 8, 9,000 रुपये आले त्या महिला मंडळांना विनंती आहे, 9,000 रुपये किंवा 7,000 रुपये आले असतील तर त्याच्यातले 1,000 रुपये
इलेक्शन होऊन 2 महिने झाले, काहीच विचार नाही, विकासाचा मुद्दा नाही, काहीच नाही. हा? याचे दिवस जाणार, कुणीच काही करत नाही महाराज. इथं रामासारखा राजा व्हायला महाराज एवढी सोपी गोष्ट नाही. आता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, वर्तमानपत्राची मर्यादा दुपारपर्यंत आहे. वर्तमानपत्राची मर्यादा दुपारपर्यंत आहे. एखाद्या गाण्याची मर्यादा 15 दिवस आहे, एखाद्या सिनेमाची मर्यादा 2 महिने, पण गाथा आणि ज्ञानेश्वरीची मर्यादा चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार करा. पहिला म्हणजे शेजारतीनं 2 तोळ्याचं नॅकलेस केलं, तुम्हाला आनंद होतो का दुःख? आनंद तुमच्या पोटात उघड. शेजारीनं 2 तोळे केले का तुम्हाला वाटतं आपण किती तोळे केले पाहिजे? लवकर 3 वाजून गेले. लवकर बोला, 15 मिनिटात मी पुणे देणार आहे. ऐका, तुमच्या शेजारीनं 2 तोळे केले, तुम्हाला वाटतं किती तोळे करावा? 4 तोळे. तुमच्या शेजारीनं 2 चाकी घेतली, तुम्हाला वाटतं 4 चाकी घ्यावा. तुमच्या शेजारीनं 1000 रुपयाची साडी घेतली, तुम्हाला वाटतं 2000ची घ्यावा. तुमच्या शेजारीने एक मड निघालं, तुम्हाला वाटतं चिंती असू द्या रे. देव ठेवील तसं चित्तामध्ये समाधान करणार. जर देव ठेवील तसं राहिला नाही, चित्तामध्ये समाधान मागे नाही, तर वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. मग तुमच्या पदरामध्ये केवळ दुःख पडणार आहे. ते दुःख तुमच्या पदरामध्ये पडू नये त्याच्याकरता भगवंताच्या भक्ती करा. आणि त्या भक्तीची सुरुवात कुठून करा? समाधान वाहिल्या उद्वेग दुःखाचे केवळ भोगणे ते फळ संचिताचे. देविल्यानंदी तैसे चिरावे चित्ता सुद्यावे समाधान येतामध्ये येता अवकाश. धावत्या वेगामध्ये धावत्या वेळामध्ये बोलण्याचा केलेला प्रयत्न होता आपली वेळ संपूर्ण केलेली आहे. पण जाता कीर्तनाचे संदेश आज चालू असताना तुमचा हा भगवान प्रभू रामचंद्रांच्या मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्तानं हा नियोजित कार्यक्रम, नियोजित अन्नदान, नियोजित कीर्तन रूपी सेवा, नियोजित तरुणांनी केलेली मिरवणूक, हा सर्व कार्यक्रम आणि या कार्यक्रमाचे रूप सर्व रूप या कार्यक्रमाचं सर्व नियोजन पाहता या कार्यक्रमानिमित्तानं काही त्यांचे संदेश. माझं कीर्तन विसरले तरी चालेल, माझ्या कीर्तनाचे संदेश कधी विसरू नका. माझी विनंती आहे तुम्हाला. भगवान प्रभू रामचंद्रांनी जे कार्य केलंय, भगवान प्रभू रामचंद्रांनी जे कार्य होतं ते कार्य आचरणात आणण्याचा प्रयत्न जर आपण केला तर आपल्याला दुसरा परमार्थ करण्याची गरज पडणार नाही. तर एक बाणी, एक वचनी, एक पत्नी आणि सर्वात महत्वाची गोष्ट मर्यादा, या गोष्टी शिकायच्या असतील तर त्या फक्त माझ्या प्रभू रामचंद्राकडून शिका. राम शब्द असा आहे, राजा महाराज आपलं सर्व काही पाप नाही सोडून राम शब्दाला सांगितलं. राम म्हटलं की महाराज ते शांततेचं रूपक आहे. महाराज त्या रामाविषयी जर बोलायचं ठरवलं तर तो राम, बालराम, श्रीराम, प्रभुराम या तीनही गोष्टीचा जर विचार केला तर रामायणामध्ये वर्णन असं आलंय. बालराम जर पाहायचं असेल तर त्या बालरामाचं वर्णन ज्या वेळेला महाराज कौशल्या माता त्या बालरामाला महाराज खेळवते, त्या बालरामाला खाऊ पिऊ घालते असं सांगतात. ज्यावेळेस कौशल्या मातेला प्रभू रामचंद्रांनी ब्रह्मांडाचं दर्शन दिलं त्यावेळेला कौशल्या मातेला कळलं की हा राम दुसरा कुणी नाही तर साक्षात माता भगवंत आहे. तीच कौशल्या माता, तेच प्रभू रामचंद्र हळूहळू मध्ये झाले. प्रभू रामचंद्रांचा विवाह झाला. विवाह झाल्यानंतर महाराज काही मातेनं 2 वराची मागणी केली. 2 वराची मागणी केल्यानंतर भगवान प्रभू रामचंद्र बसले बदल कर राज के वलकल करण्यात बनते तू मिलन चले माता के दरबार राजा रंक बने राजा रंक बने. ज्या पावलानं प्रभू रामचंद्र महाराज राजगादीवर बसणार होते त्याच पावलानं प्रभू रामचंद्र वनवासात जायला निघाले. त्याला एकच कारण आहे, फक्त महाराज मातेला दिलेलं वचन, आईला दिलेलं वचन. कौशल्यानं शोक केला. कौशल्यानं किती शोक केला? अरे राजा श्रीरामा, अरे राजा राघवा,
गेल्या वर्षी सर्वांनी मोठ्या थाटामाटात मोठ्या आनंदात महाराज या ठिकाणी साजरा केला आणि त्याचाच एक वर्धापन दिन म्हणून आज परत हा कार्यक्रम आपण करतोय. त्या निमित्तानं तुम्हाला महत्वाचे संदेश द्यायचे माझ्या तरुणांना, जन्मापासून तर मरेपर्यंत लबाडी कधी करू नका, एकमेकांशी प्रेमानं वागण्याचा प्रयत्न करा, कमिटीत जीवन जगू नका, फुगिरीत जीवन जगू नका. हे दिवस निघून जातील. आज आपण बरोबर आहोत, उद्या बरोबर राहील का नाही याची शाश्वती नाही का. जगाच्या बाजारामध्ये आई महत्वाची, बाप महत्वाचा आहे. बरोबर काहीच करू नका, तुम्ही जेवढा पाया पडावा या मताचा माणूस मी नाही, पण मायबापाची सेवा करावी ही ईश्वर सेवा आहे. मायबापाच्या सेवेमध्ये काय आहे, पंढरपूरला जाऊन तुम्हाला मायबाप नाही मिळणार, पण मायबापाची सेवा करून तुमचं घर पंढरपूर झाल्याशिवाय नाही राहणार. सगळं तीर्थाच्यामध्ये हे करा, आई महत्वाचे, बाप महत्वाचा आहे. आई बापाविषयीचे मी 54 कथेचं लिखाण केलेलं आहे. तुम्ही युट्यूबला सर्च मारा, चंद्रकांत महाराज खडेकर ऑफिशियल युट्यूब चॅनल आहे. त्याच्यावर तुम्हाला आई कशाला म्हणायचं, बाप कशाला म्हणायचं, सगळ्या गोष्टी ऐकायला भेटतील. आई आणि बाप हे शब्द खूप महत्वाचे आहेत का. मी आल्या या बाबांच्या घरात बसलो, त्या बाबांच्या घरात बसलो, त्या बाबांनी मला त्यांच्या वडिलांचा फोटो दाखवला. मलाही 1-2 मिनिटं असं एकदम शांत झालं. मला म्हणते, बाबा माझ्या वडिलांचा फोटो आहे. बाबा तुम्ही 85 वर्षाच्या बाबाला जर बाप वाटत होता का, तरी म्हणतो आताच्या 25 वर्षाच्या पोराला का आमचा बाप वाटतो. 85 वर्षाच्या बापाला सुद्धा बापाची आठवण होते, तर आपल्याला का आपल्या बापाचं स्मरण होऊ नये. बाप शब्द खूप मोठा आहे. आई घराचं मांगल्य आहे, तर बाप घराचं अस्तित्व आहे. आईचा उदोउदो प्रत्येक जण करतो, कारण आई पडद्याची पुढची बाजू आहे. कीर्तन चांगलं झालं म्हणजे लोक कीर्तनकाराचा उदोउदो करतात, पण कीर्तन चांगलं होण्यापाठी मागे या सगळ्या गोष्टी माझे महाराज. कीर्तनकार ही पडद्याची पुढची बाजू आहे, हे ही मंडळी पडद्याची मागची बाजू आहे. आई हा पडद्याच्या पुढचा कलाकार आहे, म्हणून आईचा उदोउदो करतात. बाप मात्र पडद्याच्या मागचा कलाकार आहे, म्हणून बापाचा उदोउदो मात्र कोणी करत नाही. बा आम्हाला शाळेमध्ये कविता होती महाराज, बाबा शेतामधी माझी खोप, तिला बोराटीची धाप, इथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप, लेतो आगावर चिंध्या, खातो मिरची भाकर, गाडी उसाची पाचट, जगा मिळाया साखर, माझा बाप शेतकरी, उभ्या जगाचा पोशिंदा, त्याच्या भाडी दिलेला रात दिस काम धंदा, आम्ही कष्टाचंच खातो, जग करी हाप हाप. याला माझ्या कुमाराने सुद्धा पुरावा दिलाय महाराज. बाप करी पैशापेक्षा संस्कार नावाची गोष्ट खूप महत्वाची. पैसा घेऊच नका. तुम्ही किती पैसा कमवला, एक 5-7 मिनिटांमध्ये लक्षपूर्वक आहे. किती पैसा कमवला, कोटीनं रुपये कमवा, पण पैसा नाही महत्वाचा का. पैशापेक्षा संस्कार नावाची शिदोरी खूप महत्वाची. तुमच्या डोक्यात डोक्या चांगले, तुम्ही शर्ट चांगले घातले, कपडे चांगले घातले, पण तुमची कोपरी यातून फाटकी आहे. बाबा तुमच्याकडे कोपरी घ्यायला पैसे नाहीत का, आहेत हो, पण तुम्हाला माझ्या आवडीकरता जपून ठेवायचे आहेत. माझा प्रश्न आहे त्या बापाला, ज्या नालायक हरामी पोरा करता तुम्ही कोपरी फाटकी घातली, ज्या नालायक हरामी पोरा करता तुम्ही कधी हॉटेलचा चहा पिला नाही, ज्या नालायक हरामी पोरा करता तुम्ही पैशाची बचत केली, तोच मुलगा जर आज रोज 50 रुपयाचा मावा खात असेल, तर तुम्ही ते 50 रुपये त्या पोराला मावा खाण्याकरता वाचवले का, याचा एक विचार करणं काळाची गरज आहे. 6 महिने झाले तुमची लेख तुम्हाला फोन करत होती, बाबा या मला भेटायला, बाबा या मला भेटायला. नाही गेलं तुम्ही पुरीला भेटायला. तुम्ही पुरीला म्हटलं आलो असतो आधी तुला भेटायला, पण एसट्या बंद आहेत पुरी. मुलगी म्हणली एसटीची कुठपर्यंत वाट पाहता, प्रायव्हेट गाडीनं या. बाबा प्रायव्हेट गाडीनं या. तुम्ही काय म्हटलं माहिती का पुरीला, आलो असतो आधी प्रायव्हेट गाडीना, पण प्रायव्हेट गाडीवाला 100 रुपये घेतो पुरी, एसटीनं माझं अर्ध तिकीट आहे, 50 रुपये वाचवले तुम्ही. पण स्वतःच्या पुरीला भेटायला नाही गेला. पण माझा प्रश्न आहे तुम्हाला, ज्या नालायक हरामी पोरा करता तुम्ही 50 रुपये
वाचवलंय तोच मुलगा जर आज रोज 200 रुपयाची दारू पित असेल तर तुम्ही ते 50 रुपये त्याला दारू पिण्याकरताच वाचवले का याचाही विचार करून काका. परवा दिवशी शेतकऱ्याचा बैल चलत होता वावरात, परवा दिवशी शेतकऱ्याचा बैल चलत होता वावरात. 85 वर्षाच्या बापानं बैलाला आवाज दिलं. अरे 85 वर्षाच्या बापानं बैलाला आवाज दिलं तर बैल मागं फिरला. पण दारूच्या दुकानात तुमचा 30 वर्षाचा तरणा बाळ नाही मागत फिरला. अरे बैलाला पाप कळाला पण पोराला नाही कळाला. ही कलियुगामध्ये खूप मोठी शोकांतिका आहे. परवा बाप गेला आमचा बाप गेला. आमचा बाप गेला तर गोठ्यातला बैल हंबरला. आमचा बाप गेला तर दारूचा बैल रडला. पण स्वतः 30 वर्षाचा त्यांना बाण पर्यंत मारत डोळ्यात टिपका सुद्धा नाही आला. आणि एक वेळेला जनावरांना बाप कळाला पण पोराला नाही कळाला. पोरांना माहिती म्हणून सांगतो तुमच्याकरता शेवटचा संदेश. कोणत्याच कीर्तनात सांगत नाही पण आज सांगून जातो तुम्हाला. तुमच्या समोर उभा असलेला 35 वर्षाचा कीर्तनकार मला 17 वर्ष झाली या क्षेत्रात. 17 वर्ष झाली मी फिरतोय. 17 वर्ष झाली मी फिरतोय. आणि एक सांगू तुम्हाला 35 वर्षाचा उभा असलेला कीर्तनकार कोण्या महाराजाकडे राहिला नाही, कोण्या कीर्तनकाराकडे राहिला नाही. हा काय कोणत्या महाराजाचा मुलगा नाही, हा काय कोणत्या वारकऱ्याचा मुलगा नाही बा. पण श्रावपूर तालुक्यामध्ये 1 नंबर बेताल म्हणून ज्या माणसाला ओळखलं जात होतं त्या बेताल बापाचा मुलगा मी आहे काका. तरी सुद्धा 17 वर्ष झाली मी अख्ख्या महाराष्ट्रात सांगतो तर मी कीर्तन करतो ही फक्त माझ्या बापाची कृपा आहे. ती म्हणतात बेताला खूप कृपा होत असतील महाराज. पण जरा लक्षपूर्वक काय का तुमच्याकरता सांगतो पोरांना. आता 6 महिने झाले माझ्या घराचं काम चालू आहे. मी सहज विचारलं आमच्या बापाला. 87 वर्ष वय आहे माझ्या बापाचं. मी बापाला विचारलं म्हटलं बाबा अहो लोकांच्या बापाने पोरांकरता बंगले बांधले, अहो लोकांच्या बापाने पोरांकरता गाड्या घेतल्या, अहो लोकांच्या बापाने पोरांकरता जमिनी घेतल्या, तुम्ही का माझ्याकरता काही केलं नाही. 87 वर्षाच्या बापाच्या डोळ्यात पाणी आलं पोरांना आणि माझा बाप रडायला लागला. मलाही वाटलं नव्हतं माझ्या बापाच्या डोळ्यात बापाला एवढं वाईट वाटेल. मी विचारलं बाबा वाईट वाटलं का. माझा बाप म्हणतो नाही रे. माझा बाप म्हणतो महाराज 3 पोरीचे लग्न करण्याच्या नादात तुझ्याकरता काही कमवायचं लक्षातच नाही राहिलं बाबा. पण हे बघ आई, हे बघ आई, नाही मला तुझ्याकरता बंगला, नाही घेतले तुझ्याकरता गाडी, नाही घेतले तुझ्याकरता जमीन. 35 वर्षापूर्वी तुझा जन्म झाला आणि मी दारूला नवीन राम दिला. हीच लई मोठी संपत्ती तुझ्याकरता ठेवली संस्काराला त्याला ठेवलं आहे. म्हणून माझी विनंती आहे पुरुष मंडळींना कोणी दारू पित असेल तुम्ही दारू सोडा असं अजिबात होणार नाही. पण स्वतःच्या वयात आलेल्या मुलासमोर कधी दारू पिऊन जाऊ नका. स्वतःच्या वयात आलेल्या मुलाला महाराज कधी दारू आणण्याची सांगू नका. पहिल्या नंबर माझी विनंती आहे तुम्हाला. तुमची मुलगी 12वीला जाते, तुमचा मुलगा 10वीला जातो. वयात आलेल्या मुला देखत आणि वयात आलेल्या मुली देखत जर तुम्ही पतीचा अपमान करा तर तुमचं भविष्य धोक्यात आहे. वाक्य लिहून ठेवा. तुमचं भविष्य धोक्यात आहे. तुमचं भविष्य धोक्यात आहे. म्हणून महाराज संस्कार नावाची शिदोरी खूप महत्वाची आहे. संस्कार नावाची शिदोरी करा. आई बापाची सेवा करा. माझं कीर्तन सर्व तरी चालेल. माझ्या कीर्तनाचे संदेश कधी विसरू नका. म्हणून त्या नियमानं या ठिकाणी सर्व शेरवाडे, सर्व ग्रामस्थ आणि सर्व महाराज या कार्यक्रमाचे आयोजक नियोजक विशेष करून महाराज सर्व तरुण मंडळ शेरवाडी ग्रामस्थ आणि यांनी केलेलं हे नियोजन आणि या नियोजनामध्ये महाराज आलेली येण्याची वेळ 3 टायमिंग होता. निर्वायला गेलं जवळजवळ 12 तास उशिरा चालू झालं तरी 3:15 झाले. मला चाकणला जायचं. पुन्हा चाकण या महिन्याशी मध्ये 9 ते 11 किलोमीटर आहे. त्यांना म्हणलं तर 1 ते 3 बरोबर होते महाराज. 1 ते 3 बरोबर होईल पण आता 3लाही सोडता येणार. चाली असतो मग एक 15-20 मिनिटं आपण ही सेवा लाभवली. म्हणून परत एकदा सर्व उपस्थित तुम्ही सर्व सज्जन श्रोते मायबाप या सर्व ग्रामस्थावर प्रेम करणारे मंडळी, सर्व गोष्टी मंडळ, गायनाचार्य, मुलगाचार्य, मंडपवाले, शिष्टीवाले, लायकीवाले, आचार्य विनिकरी चौदा देणगीदार अन्न जाते तुम्हा सर्वात चरणावर या ठिकाणी शास्त्रांना प्रणिपात आणि झालेली सेवा भगवान प्रभू रामचंद्रांच्या समर्पित आणि सेवेला पुनराव ज्ञानेश्वर
संसार
झाले रामाला